हाय अदिती, हाय कसं स्मिता. वाटलं खूप छान एकंब्याच्या वाटलं. शेतात? खूपच मस्त वाटलं. आणि मी तुला मगाशी म्हणलं ना की माझा मित्र नेहमी म्हणतो की तुम्हाला तुमचा सोनार माहिती असतो की वर्षानुवर्ष आम्ही ह्याच सोनाराकडे जातो, पण मला शेतकरी माहिती नसतो. तर छान वाटते की एक्झॅक्टली माझं अन्न कुठून येतं ते आज बघितलं. आणि इतकं छान सेंद्रिय पद्धतीने हे केलं जात आहे. कुठेही निसर्गाच्या ह्याच्यात कमीत कमी लुडबुड करून जे काही करता येईल ते. आणि खूप छान वाटलं मला सगळी फेरी मारून. गुड गुड गुड, मस्त. आणि डायव्हर्सिटी तर इतकी आहे प्रचंड की तिथे येईल ते उगवू द्यायचं, उगीच त्याच्यात फार हे नाही करायचं. आणि तेच आमचं तेही बोलणं आपलं झालं की स्वच्छतेच्या आपल्या ज्या कल्पना झाल्या आहेत शहरामध्ये की हे असं दिसलं की स्वच्छ आणि हे, पण ते जर निसर्गाच्या तालाने आणि त्याच्या अंदाजाने जर आपण हे केलं तर खूप समस्याच आपण कमी निर्माण करतो असं माझ्या लक्षात आलंय. करेक्ट आणि करेक्ट, छान वाटलं खरं. मस्त मस्त. आता हे खाद्य झालं झाडांसाठी, शेतीसाठीचं. हो हो अगदी. याला आपण शहरातली लोक कचरा म्हणतो, पण एकदम. इथूनच आपल्याला लागणारे मायक्रोब्स किंवा जे काही Yes. खताचे कॉन्टेंट आहेत ते मिळणार आहेत. रिझल्ट दिसतोय तर हे इकडे. दिसतच आहे. ताजी ताजी वांगी आता तोडली आहेत. मस्त आणि मस्त. आणखी जो दिसत नाही ऑब्व्हियसली तो म्हणजे जमिनीचा कार्बन वाढत जातो ह्यानी. बरोबर. आणि आता जे आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि ह्यानी की हवेत आपलं कार्बन उत्सर्जन खूप होत आहे. बरोबर. आणि जमिनीमध्ये तो पाहिजे. जमीन हा एक खूप मोठं सिंक आहे कार्बनचं. करेक्ट. आणि जमिनीतला कार्बन कमी झाला की मग माती वाहून जाते. तिच्यात तिचा कस तिचा कमी होत जातो आणि त्यामुळे आपल्या भारतामधल्या जमिनींमध्ये खूप कमी होतोय कार्बन. आणि त्यामुळे दरवर्षी कितीतरी टन माती ही आपल्या महासागरांमध्ये जातीये. बरोबर. तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. हा जमिनीचा खाऊ तिला मिळाला पाहिजे. करेक्ट करेक्ट. आपण बघूयात आता नंतर जिथे जिथे खत प्रकल्प आहेत त्याचे व्हिडिओ आपण केले, तेही आपण आपल्या नक्की. ग्राहकांपर्यंत पोचू. चांगल्या पद्धतीची शेती कशी करावी हे पण खूप शिकण्यासारखं आहे खरंच. आणि त्याची शाळा इथे आहे. तर खरंच. फडके ऑर्गॅनिकमध्ये नक्की यावं लोकांनी, हे बघावं अगदीच. आणि त्यांच्या पद्धतीने ते प्रयोग तिथे करावेत, आपल्या बागेत करावेत, आपल्या शेतामध्ये करावेत. नक्कीच. तर हे नक्की करूयात. धन्यवाद. नक्की. खूप छान वाटलं अदिती. आपण आहोतच आता दिवसभर एकत्र, तर अजून बोलत राहू. नक्की नक्की.